मित्रांनो, माझ्या एका मित्रानं पुण्यात नवीन घर घेतलंय आणि आता तो तिथंच राहणार आहे. पण त्याच्या आधार कार्डवर गावाकडचाच पत्ता आहे. त्यामुळे त्याला बऱ्याच ठिकाणी कागदपत्रांच्या बाबतीत अडचणी येतात. त्याला म्हणलं, अरे 6 महिने होऊन गेले इकडे शिफ्ट होऊन, मग आधारवरचा पत्ता का बदलून घेतला नाहीस? तर तेवढं ऐकूनच त्याच्या कपाळावर आठ्या आल्या. कारण फक्त तेवढ्या कारणासाठी आधार सेंटरला जायची कटकट त्याला नको होती. कधी तिथं जावं तर तिथला नेमकं सर्व्हर डाऊन असणार, रांगेत उभं राहावं लागणार आणि कदाचित काही तास थांबून पण काम तर होणार नाहीच. त्याची ती रडारड सुरू होती. तेवढ्यात त्याला म्हणलं, अरे पण एवढं सगळं करायची गरजच नाही आहे. आधारचा पत्ता तर तू घरी बसून पण अपडेट करू शकतो. कारण सरकारने आता आधारचं फुल व्हर्जन ॲप लॉन्च केलं आहे. या ॲपमुळं आधार कार्डवर मिळणाऱ्या 10पेक्षा जास्त सेवा तुम्ही बसल्या बसल्या तुमच्या मोबाईलवरून करू शकता. हे नवं ॲप कसं आहे आणि त्यात तुम्ही काय काय करू शकता पाहूयात. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सगळ्यात आधी तर हे जुनं आधार ॲप नाही आहे, तर त्याचं पूर्णपणे बदललेलं नवं फुल व्हर्जन आहे. सरकारने 28 जानेवारीला हे अधिकृतपणे सगळ्यांसाठी अवेलेबल केलं आहे. यामध्ये AI आणि फेस ऑथेंटिकेशनचा वापर केला आहे, त्यामुळे ते आणखी सेफ झालं आहे. तुमच्याकडे जर आधार ॲप असेल तर ते अपडेट करून घ्या किंवा मग नव्याने आधार नावाचं हे ॲप डाउनलोड करा. अँड्रॉइड युजर्ससाठी प्ले स्टोअरवर आणि ॲपल युजर्ससाठी ॲप स्टोअरवर याचं अधिकृत व्हर्जन उपलब्ध आहे. बाकी कोणत्याही वेबसाईटवरून किंवा लिंकवरून ते प्लीज डाउनलोड करू नका. या दोन्ही स्टोअर्सवर पण केवळ UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने डेव्हलप केलेलंच ॲप डाउनलोड करा. आता या ॲपमधून आपण काय काय करू शकतो, तर सगळ्यात पहिलं म्हणजे मोबाईल नंबर अपडेट. हे खरं तर अगदीच छोटंसं पण सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. कारण कित्येक ठिकाणी आधारचा वापर केल्यानंतर त्याची पडताळणी करण्यासाठी तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरच OTP येतो. त्यामुळे तुमचा सध्या चालू असलेला नंबरच आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. आणि आता तर तुम्हाला त्यासाठी आधार केंद्रावर जायची पण गरज नाही. नवीन आधार ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस या पर्यायावर टॅप करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला दिसणाऱ्या पर्यायांमध्ये मोबाईल नंबर अपडेट यावर क्लिक करा. त्यानंतर फेस ID स्कॅन करून सांगितलेली फी भरून तुम्ही नंबर अपडेट करू शकता. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 24 ते 48 तासांमध्ये तुमचा नंबर अपडेट होईल. अशाच प्रकारे तुम्ही आधार कार्डवरचा पत्ताही अपडेट करू शकता. सेम सर्व्हिसेस टॅबमध्ये जाऊन समोर दिसणाऱ्या ऑप्शन्सपैकी ॲड्रेस अपडेट हा पर्याय तुम्ही निवडू शकता आणि मगाशी सारखीच प्रक्रिया करून आपला पत्ता अपडेट करू शकता. हे तर झाले साधे साधे फीचर्स, पण आपल्या डिजिटल सुरक्षेसाठी पण या ॲपमध्ये एक खास फीचर दिलं आहे. प्रायव्हसीचा बाप असलेलं हे फीचर म्हणजे सिलेक्टिव्ह शेअर. बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये राहताना आधार कार्डची फोटोकॉपी देतो. कित्येक ठिकाणी फक्त फोटो व्हेरिफिकेशनसाठी आधारची गरज असते, तिथेही आपण संपूर्ण आधार कार्डची फोटोकॉपी देतो. त्यामुळे नको तिथं आपला मोबाईल नंबर, आधार नंबर, पत्ता असे सगळे डिटेल्स जातात आणि यांचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे सिलेक्टिव्ह शेअर हे फीचर देण्यात आलं आहे. यामुळे जेवढ्या माहितीची गरज आहे तेवढीच माहिती तुम्ही समोरच्या व्यक्तीला पाठवू शकता आणि ज्या माहितीची गरज नाही ती माहिती तुम्ही स्किप करू शकता. तसंच ही शेअर केलेली माहिती पण पासवर्ड प्रोटेक्टेड असेल, त्यामुळे आधारच्या गैरवापराला आळा बसेल अशी आशा आहे. यासोबतच सुरक्षेची आणखी एक लेअर म्हणून QR कोड स्कॅनिंगचं फीचरही यात दिलं आहे. सिनेमा हॉल, हॉटेल अशा विविध ठिकाणी तुम्हाला आधारची फोटोकॉपी जमा करायची गरज नाही. केवळ ॲपमधील QR कोड स्कॅन करूनही तुम्ही व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करू शकता. त्यामुळे अशा ठिकाणी वयाचा पुरावा देणं आता सोयीचं झालं आहे. अर्थात त्यासाठी त्यांच्याकडे QR कोड स्कॅनर असणंही गरजेचं आहे. आणखी एक महत्त्वाचं फीचर म्हणजे फॅमिली प्रोफाईल. या फीचरमुळे तुम्ही तुमच्या ॲपमध्येच आपल्या कुटुंबातील आणखी 4 सदस्यांचा आधारही सेव्ह करू शकता. त्यामुळे प्रवास करताना किंवा कुठेही गरज पडल्यास एखाद्या व्यक्तीचं आधार कार्ड घरी राहिलं असेल तरी काळजी नाही. तुम्ही कुटुंबातील सगळ्यांच्या स्मार्टफोनमध्ये असे एकमेकांचे ID सेव्ह करून ठेवू शकता किंवा मग कुटुंबातील ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा व्यक्तींचे आधार आपल्या ॲपमध्ये ठेवू शकता. प्रत्येक घरात कुणीतरी असं असतंच ज्याचं आधार कार्ड नेमकं गरजेच्या वेळी सापडत नाही. त्या व्यक्तीसाठी तर हे फीचर म्हणजे वरदानच आहे. एकूण संपूर्ण कुटुंबाचं आधार कार्ड एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी पण हे ॲप तुम्ही वापरू शकता. याशिवाय ॲपमध्ये आणखी बरेच फीचर्स दिलेत. एक म्हणजे मल्टिपल लँग्वेज सपोर्ट. यामुळे तुम्ही हे ॲप मराठीमध्येही वापरू शकता. यासोबतच तुम्ही आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री पण यात पाहू शकता. त्यामुळे तुमचं आधार कार्ड याआधी कुठे वापरलं होतं ते पाहता येईल. यातल्या बायोमेट्रिक लॉक फीचरबद्दल मी थोडा स्केप्टिकल आहे. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने हे बेस्ट फीचर आहे. बायोमेट्रिक लॉक केल्यामुळे तुमची फिंगरप्रिंट, फेस ID आणि आयरिस म्हणजे डोळ्यांच्या स्कॅनचा डेटाही कुणी ॲक्सेस करू शकत नाही आणि याचा गैरवापर टळतो. पण यात गोम अशी आहे की तुम्ही हे सगळं लॉक केलं आणि तुमचा स्मार्टफोन हरवला किंवा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर बंद झाला तर मात्र ते तुम्हालाही अनलॉक करता येत नाही.
त्यासाठी मग तुम्हाला पुन्हा आधार केंद्राला भेट देऊन आधारचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्यावा लागेल आणि मग नव्याने ॲपमध्ये लॉग इन करावं लागेल. ही सगळी किचकट प्रक्रिया असली तरी सुरक्षेसाठी ती नक्कीच गरजेची आहे. तर मित्रांनो, आधारचं हे नवीन रूप तुम्हाला कसं वाटलं? आधारच्या या नवीन फीचर्समुळे ते खरंच आणखी सुरक्षित झाले का? या ॲपमध्ये आणखी काय असायला हवं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि टेक संबंधी अशाच आणखी व्हिडिओसाठी टेक भारेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.